नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय. मी एक ड्रायव्हर होतो आणि शहरातील मालकांच्या घरी मी ड्रायव्हर म्हणून काम करायचं. माझं सगळं कुटुंब गावाकडे राहायचं, मात्र मी शहरामध्ये नोकरी करायचं. माझं वय 35, पण मी अजून तरुण दिसायला देखणं आहे. मालक माझे खूप श्रीमंत होते. मालक मालकीण दोघं पण नोकरीला होते. त्यामुळे जास्त करून बाहेरगावी जायचं असेल तरच मी त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर असायचो. एक दिवशी झालं असं, मी त्या दिवशी मालकांच्या घरी होतो. मालकाने घरी थांबायला सांगितलेलं. त्याच वेळेस माझ्या मालकिनीची नातेवाईक म्हणजे त्यांची मैत्रीण पण होती. मालकीनबाईची मैत्रीण दिसायला खूप देखणी होती. ती घरी पाहुणी म्हणून आली होती. नंतर मला समजलं तिचा घटस्फोट झाला आहे आणि ती नवऱ्यापासून खूप वेगळी राहते. माझी आणि सुरुवातीला तिची ओळख नव्हती. मात्र त्या दिवशी मालक मालकीण कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. आम्ही दोघंच घरी होतो. त्यावेळेस माझी तिच्यासोबत ओळख झाली. निम्म्या रात्री तिने कारण काढून मला तिच्या रूममध्ये बोलवलं आणि मी ज्यावेळेस रूममध्ये गेलो पाहून आश्चर्यचकित झालो. तिने त्या दिवशी माझ्यासोबत काय केलं आणि रात्रभर माझ्याकडून कसा आनंद घेतला, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आहे. मी साधारणतः 35 वर्षांचा. गेले काही दिवस मी 15,000 पगारावर एका मालकाच्या आत काम करायचो. माझे मालक आणि मालकीण दोघे पण बँकेमध्ये नोकरीला होते आणि शहरामध्ये स्वतःच्या घरी राहायचे. मालकांना एवढी गाडी जमत नसायची, कारण की मालकाचा एक पाय थोडासा अपंग असल्यामुळे ते जास्त करून गाडी चालवत नसायचे. पण मालकाचा स्वभाव खूपच मनमिळाऊ होता. मालकीण पण खूपच मला घरातल्या व्यक्तीसारखं वागवत असायचे. रोज त्यांच्यासोबत नाश्ता जेवण असायचं. मला सेपरेट रूम होती, त्याच्यातच माझे मालकांना धरून चालवायला लागत असायचं. मालकीणकडे स्कूटी होती, मात्र जास्त करून बाहेरगावी आणि ऑफिसच्या ठिकाणी जायचं असलं तर मालक त्यांच्या 4 व्हीलर गाडीमध्ये मला घेऊन जात असायचे. मी तिथेच राहण्यासाठी होतो. मालक माझे खूप श्रीमंत, वेळेवरती पगार वगैरे करत असायच्या. माझ्या मालकीण पण खूप सुशिक्षित होत्या आणि तेवढ्याच संस्कारी होत्या. त्यांना इतर अनोळखी लोकांना कसं बोलायचं आणि घरातल्यांना कसं बोलायचं चांगलंच माहीत होतं. ते नेहमीच मला आपलं असल्यासारखं वागवत असायचे. माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर माझं लग्न झालं होतं, मात्र गेली खूप दिवसापासून माझी बायको आणि मी वेगळं राहायचो. माझी बायको गावाकडे राहायची आणि त्यामुळे मी कधीतरी अगदी 6 महिन्यातून एकदा तिला भेटण्यासाठी गावाकडे जात असायचो. गेलो की ती खूपच आनंदी व्हायची. बायकोपासून वेगळं राहून तिची तर कमतरता मला नेहमीच भासायची. एक दिवशी झालं असं, सकाळचीच वेळ होती, 11 वाजले होत्या. माझ्या मालकीण म्हटल्या की ऐक ना अजय. मी म्हटलं की बोला ना. त्यावेळेस मला म्हटल्या की माझी एक मैत्रीण येणार आहे, तू तिला बस स्टॉपवरती घ्यायला जा. त्यावेळेस मी म्हटलं की होय का. त्यावेळेस त्या म्हटल्या ती पण दुसऱ्या शहरामध्ये असते, मात्र काही दिवस आपल्या इथे येते राहण्यासाठी. मी म्हटलं की बरं ठीक आहे, जातो आणायला. मालकीनबाईंनी त्यांचा नंबर दिला आणि ते आलं की तुला कॉल करेल, नाही तर तू त्यांना कॉल कर असं म्हटल्या. मी त्यांच्या आधी जाऊन बस स्टॉपवरती त्यांची वाट पाहत होतो. मला वाटलं की गावाकडचं कोणीतरी असेल, पण ज्यावेळेस मी तिला पाहिलं मी आश्चर्यचकित झालो. तिचं नाव अनुजा होतं. दिसायला खूपच देखणी, गोरे पान, बोलके डोळे आणि साडीमध्ये तिचं सौंदर्य अजूनच खुलत दिसत होतं. तिने मला आलं की फोन लावला. आमचं फोनवर सुरुवातीला कॉन्टॅक्ट झालं आणि नंतर मी त्यांना गाडीत बसायला सांगितलं. 1-2 त्यांच्याकडे बॅग होत्या, त्याच्यावरून मला असं समजत होतं की त्या काही दिवस राहण्यासाठी पाहुण्या म्हणून आलेत. त्या बसल्या आणि त्या मला म्हणू लागल्या किती लांब आहे इथून घर. मी म्हटलं झालं थोडाच, अर्ध्या तासाचाच रस्ता आहे.
त्यावेळेस त्या म्हटल्या की खूपच लांब आहे रे हिचं घर. मी म्हटलं की हो. आम्ही बोलत बोलत घरी आलो होतो. मला तिला बोलायला खूपच चांगलं वाटत होतं. आल्यानंतर माझ्या मालकीण खूप आनंदी झाल्या. मला पाणी आणायला लावलं आणि मी फ्रीजमधील एक बॉटल घेऊन येऊन त्यांच्या मैत्रिणीला दिलं. त्या दोघी बसल्या होत्या. मी पण निवांतच होतो. आता त्या दोघी आहेत म्हटल्यानंतर मी मात्र दुसऱ्या रूममध्ये जाऊन मोबाईल पाहत बसलो. मालकीनबाईंनी चहा ठेवला मैत्रिणीसाठी आणि मला पण हाक मारली. मला पण चहा दिला. मालक मात्र बाहेर गेले होते. अजून काही ते आले नव्हते. मी, मालकीणीची मैत्रीण आणि मालकीनबाई असंच होतो. त्यावेळीच बोलता बोलता मला असं जाणवलं की त्या एकट्याच राहतात. मालकीण म्हटल्या की तुझा घटस्फोट झाला आहे, आता काय टेन्शन आहे, राहा 2-3 दिवस. त्या नकोच म्हणत होत्या, उद्या मी जाईन. त्यावेळेस मालकिनीने स्वतःहून तिला विनंती केली आणि म्हटले अगं 2-4 दिवस राहा इथेच माझ्यापाशी, मला पण बरं वाटेल. त्यावेळेस ती म्हटली की हो राहीन, तसं तू विनंती करते म्हणून. मग काय, त्यांचा घटस्फोट झाला होता. मात्र दिसायला एवढ्या देखण्या होत्या की माझं मन असं राहवत नव्हतं. मी सारखंच त्यांना पाहत होतो आणि निहाळत होतो. अधूनमधून माझं कधी तिच्याकडे नजरानजर झाली तर ती शरमेने मान खाली करायची. मात्र मला असं वाटायचं की तिला पाहतच बसावं. त्याच्यातच दुसरा दिवस उघडला. त्या दिवशी सगळे आम्ही खूप आनंदित होतो. दुसऱ्या दिवशी मी मालकांना घेऊन कामाला चाललो होतो. त्यावेळेस मालक म्हटले की मला सोडून तू रिटर्न माघारी ये. मी म्हटलं का हो मालक? त्यावेळेस मालकीनबाई म्हटल्या की अरे माझी मैत्रीण अनुजा एकटी इथे कुठे थांबणार, असं कर ना तिच्यासोबत पण तिला कोणीतरी होईल आणि तू पण आम्हाला सोडून घरी आराम करायला येशील. संध्याकाळी पण एका कार्यक्रमाला जायचं आहे थोडंसं बाहेर आणि त्यामुळे तुला पण नंतर प्रवास करायचा आहे. मी म्हटलं बरं ठीक आहे. मी माझ्या मालकांना ऑफिसला सोडलं. मालकीण त्यांची ती निघून गेल्या. मालकाला ऑफिसला सोडल्यानंतर मी मात्र रूमवरती आलो. त्या अनुजा सकाळचे 10 वाजले होते तरी पण त्यांच्या रूममध्येच होत्या. कदाचित त्यांना लवकर झोपेतून उठू वाटत नसेल. ज्यावेळेस मी घरी आलो आणि त्यांच्या रूमचा दरवाजा उघडू लागलो पाहून मी आश्चर्यचकित झालो. नुकतंच त्या अंघोळ करून आल्या होत्या आणि त्यांनी अगदी आहे तशाच होत्या. केसे ओले चिंब होते. मला पाहूनच मी आश्चर्यचकित झालो. मात्र मला पाहून त्या लाजल्या. मुद्दाम त्यांनी साडी गुंडाळली. मी लाजलो आणि सरळ माझी मान खाली घालून माघारी आलो. मी म्हटलं की चुकून झालं माझ्याकडून. त्या हसल्या आणि म्हटल्या अरे जाऊ दे, त्याच्यात काय नाही एवढं. मग काय, त्यांना मी म्हटलं जेवण करा, नाश्ता केला की नाही तुम्ही? त्यावेळेस त्या मला म्हटल्या की हो आता करेनच मी नाश्ता. त्या स्वतःहून गेल्या. माझ्या मालकिनीने जेवण बनवून ठेवलं होतं. मात्र तरी त्यांनी स्वतःहून जेवण गरम केलं आणि मला विनंती केली की तुम्ही पण जेवण करून घ्या. मी म्हटलं की हो आधी तुम्ही स्वतः जेवण करा. तिने मला आणि स्वतःला पण जेवण वाढलं आणि बसायला सांगितलं. मी त्यांच्यासमोर जेवायला खूपच लाजत होतो. मला खूपच लाज वाटत होती. मात्र त्यांनी विनंती केली की या बसा जेवायला. आम्ही दोघं समोरासमोर होतो. आज त्या साडीमध्ये अगदी खुलून दिसत होत्या. काय माहीत तिच्यामध्ये काय वेगळं होतं. मात्र ती मला बोलताना म्हणाली काय हो तुम्ही इथे एकटेच राहता? मी म्हटलं की हो. तिला माहितीच नव्हतं मी ह्यांच्या घरी ड्रायव्हर आणि घरगडी म्हणून काम करतो. ती मला म्हटले की तुम्ही नातेवाईक आहात का? मी म्हटलं नाही हो, मी इथे कामाला आहे. हे ऐकून आश्चर्यचकित झाले. त्यावेळेस त्या म्हटल्या की मला वाटलं माझ्या मैत्रिणीचे तुम्ही दीरच आहात बारके, कारण की तुमचं आणि मालकांचा चेहरापट्टी अगदी सेम दिसतो. मी म्हटलं की नाही तसं काय, मी इथे कामाला आहे. मी तिच्याशी बोलत होतो. खूपच मला बरं वाटत होतं. त्यावेळेस ती मला म्हटली की मी पण एकटीच असते, तुम्ही पण आज एकटेच आहात. मी म्हटलं की हो ते तर आहेच. बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की तुमचा घटस्फोट झाला आहे का? हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हटली हो तुम्हाला कसं माहीत? मी म्हटलं काल ऐकलं. त्यावेळेस ती मला म्हटली की हो माझा प्रेमविवाह होता. मात्र आमच्यात काहीच बरोबर नव्हतं. आमचं काही दिवसाचंच नातं होतं. आमच्या दोघांच्यामध्ये काही बरोबर नव्हतं आणि नेहमी भांडण व्हायची. शेवटी मी सोडलं असं त्या मला म्हणल्या. मात्र पुढे बोलू लागल्या काय हो मी आल्यापासून बघते तुम्ही मात्र वेगळ्याच नजरेने मला पाहताय.
हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. म्हणजे नाही हो, तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे वेगळा आहे का तुम्हाला? मी घटस्फोट झाले म्हणजे काय, असं काही गुन्हा नाही केला. मी म्हटलं, अहो नाही, माझ्या मनात तुमच्याबद्दल तसं काहीसुद्धा नाही. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की खरं सांगा, असं का बघता तुम्ही? अधूनमधून मी पाहिले तुम्हाला, खूपच निहाळता मला. हे ऐकून शेवटी मी माझ्या मनातली गोष्ट बोललो, तुम्ही खूप सुंदर दिसता ना म्हणून. हे ऐकताच तिला तिच्या आनंदात पारावाराच उरला नाही. ती मला म्हटली, खरंच मी एवढी देखणी दिसते का? मी म्हटलं, हो. बरं, आजच्या दिवस जर मी तुमच्या जवळ असते आणि तुमच्यासोबत जर राहिले तर तुम्ही काय करसाल? असं तिने मला म्हणाली. मी म्हटलं, काय करसाल म्हणजे? खूप प्रेम करेन तुम्हाला. असंही खूप दिवस झालं मला असं काही भेटलंच नाही. हे ऐकून तिला पण खूप बरं वाटत होतं. तिच्या पण मनातल्या भावना आता उफाळून येत होत्या. ती म्हटली की मला पण खूप दिवस झालं कोणाचा असा स्पर्शच मिळाला नाही. तुमच्यासारखा एखादा तरुण भेटला तर किती बरं वाटेल. आम्ही जेवण करतच ह्या सगळ्या गप्पा मारत होतो. आता एकमेकांच्या भावना चांगल्याच आतुर झाल्या होत्या. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो. त्याच वेळेस अचानक मालकाचा फोन आला आणि अर्ध्यातच आमचं बोलणं झालं. मालकाने मला त्यांना घ्यायला बोलवलं होतं. आता दुपारचे 3 ते 4 वाजले होते. नेहमी मालकान ह्या टायमीला मला ऑफिसमधून घ्यायला बोलवत असायचे. मी खूपच नाराज झालो. मात्र त्या म्हटल्या की आलं की आपण बोलूया ह्या विषयावर. मला नंतर वाटलं की मालक आल्यानंतर मला तिच्यासोबत काय बोलायला भेटणार आहे ते. माझ्यासमोर तीच येत होती. मात्र मालकाला मी घेऊन घरी गेलो. थोड्या वेळाने मालकीनबाई पण आल्या. त्यावेळेस त्यांचं किचनमध्ये काहीतरी चाललं होतं. अचानक त्यांचं ठरलं बाहेर कुठेतरी जाण्याचं. दोघंजणं काहीतरी ऑफिसमधल्याच एका सहकार्याचा कार्यक्रम होता, तिकडे चालले होते, मालक आणि मालकीनबाई. मग मी पण जाणार असं मला वाटलं. त्यावेळेस मालक म्हटले की नाही अजय, असं कर, तू इथेच थांब, कारण की आमच्या ऑफिसमधला अजून एक सहकारी येणार आहेत. आम्ही त्यांच्याच गाडीमध्ये सगळेजण जाऊ. मी म्हटलं की बरं ठीक आहे. मग काय, आता रूममध्ये मी आणि ती अनु, ज्या दोघंच आम्ही होतो. आता मात्र कोणी आम्हाला आनंद घेण्यापासून थांबवू शकत नव्हतं, हे मात्र आता मला कळून चुकलं. मी तर खूपच आनंदी झालो. मालकीन म्हटल्या, काय झालं रे, एवढा चेहरा का अगदी रंग वेगळा झाला तुझा? मी म्हटलं काही नाही, असंच. मालकीनबाई गेल्यानंतर मी दरवाजा लावला आणि तोपर्यंत अनुजा म्हटली की आता आहे का तयार? मी खूप आनंदी झालो. मला पण तेवढंच पाहिजे होतं. तिने आज गाऊन घातला होता आणि आता गाऊनमध्ये तिचं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं होतं. मी नुसत्या पाहूनच माझं मन शांत करून घेत होतो आणि नजरा अगदी तिच्याकडे वळत होतो. मात्र ती माझ्या जवळ आली आणि म्हटली की ड्रायव्हर, आता तुम्हाला ही गाडी चालवायची आहे, तयार आहेत ना? मी म्हटलं की हो, मी तर कधीपासून तयार आहे. मग काय, मी तिला मिठीत घेतलं आणि तिथेच चालू झालो. ओठांमध्ये ओठ टेकले, तिला अलगद मिठीमध्ये उचलून घेतलं आणि लगेच आतमधल्या रूममध्ये बेडवरती गेलो, जिथे मात्र आम्ही दोघंच होतो. आता घरात काही जरी केलं तरी आमच्याशिवाय कोणीच नव्हते इथे पाहणारं आणि कोणालाच काही समजणार नव्हतं. वेड्यासारखं ती मला सुख देऊ लागली. तिला चांगलाच अनुभव होता हे मात्र मला समजलं. ती मला म्हटली की ह्याच्या आधी खूप जणांसोबत मी आनंद घेतला, मात्र खरंच तुझ्यासोबत चांगलं सुख मला मिळत आहे. तिने अलगदपणे ओठांवर ठेवला आणि वेड्यासारखे त्याला उभाऱ्या देऊ लागली. तिच्या ओठांचा स्पर्श लागताच मी आता चांगलाच तयार झालो होतो. आता राहत नव्हतं. तिने मला दाखवलं आणि मी वेडापिसा झालो. खूप दिवसानंतर असं दर्शन काहीतरी झालं होतं. माझे डोळे वेडेपिसे झाले आणि मी पण आता सुख देऊ लागलो होतो. माझी कमाल पाहून तिला आश्चर्य वाटलं आणि म्हटली की मला वाटलं त्याच्यापेक्षा तर तू खूपच वेगळा आहे. असं सुंदर क्षणाचे अनुभव दे, असं ती मला म्हटली. मग काय, मी पण चांगला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव त्या दिवशी घरामध्ये देऊ लागलो. त्या दिवशी आम्ही अगदीच निम्मी रात्र एकमेकांच्या मिठीत घालवली. नंतर आम्हाला समजलं की कोणीतरी येऊ लागले, तेव्हाच आम्ही वेगळे झालो. आम्ही दोघं खूपच थकलो होतो. थकवा तर आम्हाला दोघाला तरी पण जाणवत नव्हता. मात्र आम्ही वेगळे झालो आणि नंतर असेच 2 दिवस गेले. ती अगदी 1 दिवसासाठी आली होती, मात्र चांगलेच 8 दिवस तिने तिथे राहून काढले.
जेवढा रिकामा वेळ भेटायचा तेवढा रात्रभर आम्ही आनंद घ्यायचो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.